सिंचना, अगं तुला मदत करायची आहे ना, मगाशी बोललो ना आपण, कर ना. आई अरे कसं आहे, ज्यातलं तिला कळतं त्या बाबतीत तिचा सल्ला घ्यायला हवा. हे बघ सिंचना, म्हणजे आम्हाला जमेल झेपेल तू सांग तेवढं करू आम्ही. चालेल. मग त्याआधी ना आपल्याला एक रील बनवावी लागेल. हा म्हणजे काय करावं लागेल? अगं रील म्हणजे आपण एक रील बनवायचा आणि तो सोशल मीडियावर टाकायचा. त्याने ना आपल्याला खूप सारे व्ह्यूज मिळतात आणि आपली पब्लिसिटी सुद्धा होते, कळलं? तो ना इंस्टाग्रामवर टाकायचा. कोणतं राम? नाही, वहिनी राम नाही ग्रॅम ग्रॅम. माहितीये मला, किलोग्रॅम मिलीग्रॅम माहितीये. ओ गॉड, बेसिक पासून शिकवावं लागणार आहे तुम्हाला. नाही मी शिकवेन आणि त्याचं प्रॉफिट कट सुद्धा नाही घेणार. हो, तुला ऑफिसला जायला उशीर होतोय ना रे? हो. सो मागासलेल्या शाळांना सक्षम करण्यासाठी काही उपाय आहेत. सो मी ते तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, डिजिटल क्लासरूम्स, ई लर्निंग फॅसिलिटीज, सोलर पॉवर आणि स्टेबल इंटरनेट, व्हेरी इम्पॉर्टंटली. थर्डली, स्मार्ट लायब्ररी असावी आणि एक शिक्षण किऑस्क. अँड मोस्ट इम्पॉर्टंटली, विद्यार्थ्यांची प्रगती मॉनिटर करण्यासाठी एक स्मार्ट मॉनिटरिंग सिस्टम. मला असं क्लिअरली वाटतं की आपण जर हे उपाय अंमलात आणले तर शिक्षणाचा दर्जा वाढेल. ऑल्सो इट विल बी मोर मॉडर्न, इन्क्लुझिव्ह, इम्पॅक्टफुल. किती वेळ बोलतोय? लंच ब्रेक कधी घेणार? सो विश्व, आय थिंक यावर एक पेपर पब्लिश झाला होता. सर्वे बेस्ड होता तो, आय गॅस. गायतोंडेंकडे असेल, ते बाहेरच आहेत. तू प्लीज घेऊन येशील का? हो, आणतो. हा तुझा आहे आणि हा जयंत कनेटकरांचा आहे. हा डबा जेव्हा तू प्रेमाने संपवतोस तेव्हा मला माझ्या कष्टाचं चीज झालं असं वाटतं. असंच माझ्यावर आणि माझ्या रोमॅन्टिक प्रयत्नांवर भरभरून प्रेम करत राहा आणि मला दाद देत राहा. या चिठ्ठीला उत्तर द्यायलाच हवं. हा तुझा आहे आणि हा जयंत कनेटकरांचा आहे. मिस्टर जयंत, तुम्ही डबा उघडलात पण? हो, ॲक्च्युली मला खूप भूक लागली होती. आय कुडंट वेट. कम जॉइन मी. हो, पण तुम्ही मला नाही विचारलं की माझा कुठला डबा आहे, तुमचा कुठला डबा आहे. आपल्या दोघांसाठी वेगवेगळं जेवण येतं का? नाही, तसं नाही आहे. बट हा काही बोलला नाही म्हणजे आज सईने चिठ्ठी लिहिली नव्हती का माझ्यासाठी? याला मिळाली असती तर काहीतरी बोललाच असता. डब्यात काही होतं का? हां, काय जेवण होतं ना. याला संशय आलाय का? जी कोणी डबा भरते ती मला चिठ्ठ्या लिहिते ते. हा असा का विचारतोय? काही स्पेसिफिक विचारायचं होतं का तुला? नाही, नसेलच बहुतेक आज चिठ्ठी. जाऊ दे. हा माणूस इम्पॉसिबल आहे. मी डबा मिळायला नको म्हणून लपवला होता.
सॉरी जानू, तुला दिलेलं प्रॉमिस तुटलं. पण आय स्वेअर उद्यापासून डबा प्रकरण पूर्ण म्हणजे पूर्णपणे बंद. तुझा आणि या जयंतचा अप्रत्यक्ष संबंध पण नको. आणि आज जाणार फायनल चिठ्ठी. येस, आता मी या चिठ्ठीवालीला भेटल्याशिवाय राहणार नाही. शेवटी कनेक्शन तर आहे आमचं. बस बस बस. आई बाबा खूप 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 थँक्यू तुम्हाला, तुला आलात म्हणून. बस काय गुंड्या, तुला प्रॉमिस केला होता ना आम्ही येणार, येणार हो की नाही? पण आता आणखीन एक हट्ट. आनंदी, किती हट्ट करणार आहेस तू अजून? मी आता घरी नाही येणार आहे. का? आमच्या स्कूलमध्ये क्रिसमस पार्टी आहे ना, ती झाली ना की मग मी येईन. आणि मग अजून तुम्ही थोडा वेळ थांबा, मग नंतर घरी जा. अरे चालेल की, आणि चालतं काय पळेल. इथं म्हणतो आपण थांबतोय ना आता, तर आपण बॅडमिंटन खेळूया का? जा पटकन जाण रॅकेट. नाही 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 आनंदी, तू आता कुठेही जायचं नाहीयेस, इथेच थांब. अरे कशाला थांबायचं इकडे? नाही नाही गुंड्या, तू पटकन पळ, पटकन. नाही नाही आनंदी, आनंदी. हलके हलके अलगोज हे मनी बरसते, नाते नव्याने मोहरले. भिनले रुजले या जाणीवांचे खेळ सारे, होते जे प्रेम तुला कळले. बेधुंद स्वप्नांचे कारण तू हसण्याचे, उधाणल्या जगण्याचे नावही तू. अडखळले सावर ओळख का काढतेस तू? अलवार वावर प्रेम लपवता येत नाहीये म्हणून. प्रीतीच्या धुंद क्षणांची साधही तू. हा, हा, तर डोळ्यात बघून सांग मला, तुझा माझ्यावर प्रेम नाहीये मा? माझं तुमच्यावर प्रेम